प्रियांनो, ज्या लोकांनी देवावरती विश्वास ठेवला, ज्यांनी देवावर भरोसा ठेवून त्या दुष्काळाच्या स्थितीमध्ये कष्टांमध्ये असताना त्याला सोडून न देता देवावरतीच निर्भर राहिले, परमेश्वरा, या समस्येला एक सुरुवात आहे आणि या समस्येचा एक शेवट देखील होणार आहे. देवा, या परीक्षांना आता सुरुवात झालेली आहे व या परीक्षांचा शेवट देखील होईल हा विश्वास आम्ही ठेवतो. यातून काढणं केवळ तुला शक्य आहे. यामुळे आम्ही तुलाच शरण येत आहोत. अशा प्रकारे ज्या लोकांनी परमेश्वराच्या उत्तराची ते वाट पाहत राहिले, त्यांना अन्न सामग्री पुरविण्याकरिता परमेश्वराने त्या लोकांचं स्मरण केलं. आज आमच्यामध्ये कोणी असे लोक आहेत का? मी दुःखांमधून जात आहे, आर्थिक अडचणीतून चाललेलो आहे, कोणाला सांगू शकत नाही अशा भयंकर क्लेशामधून आज मी चाललो आहे. मी आजारांमधून जात आहे, औषधं घेऊन देखील आराम मिळत नाही अशा आजारातून मी जात आहे. माझ्या दुष्ट पतीसोबत मी आयुष्य घालवत आहे. भांडखोर पत्नीसोबत मिळून मी कसा तरी संसार चालवत आहे. नरकाचा अनुभव मी घेत आहे. पण त्या पत्नीला सोडण्याचा माझ्या मनात विचार नाही. पतीला सोडून व घर सोडून जाण्याचा विचार माझ्यात नाही. परंतु या नरकात असतानाच परमेश्वराच्या कृपेसाठी, परमेश्वराच्या दयेसाठी, परमेश्वराच्या महान शांतीसाठी विश्वासाने आम्ही वाट पाहत आहोत. तो दिवस येईल हा विश्वास ठेवत आहोत. प्रियांनो, एक दिवस एक प्रौढ व्यक्ती, मी एका प्रांतामध्ये जेव्हा वचनाच्या सेवेसाठी गेलो होतो, ते त्या गावातील प्रौढ व्यक्ती होते. ते मला भेटले. पास्टर, या गावामध्ये सर्वात पहिलं तारण प्राप्त झालेला मनुष्य मीच आहे, असं ते बोलले. तेव्हा माझ्या सर्व लोकांनी माझी निंदा केली, सर्वांनी माझा द्वेष केला, परंतु तरी देखील मी माझा विश्वास सोडला नाही. मग तुमची पत्नी देखील विश्वास ठेवते का? नाही, तिला अजिबात आवडत नाही. प्रियांनो, आवडीच्या पत्नीसोबत देखील संसार करणं आज अनेकशा पतींना अवघड झालेलं आहे. आज अनेकशे मुलं आणि मुली त्यांची पसंती झाल्यानंतरच ते लग्न करतात. त्यानंतर त्यांना संसार करणं फार अवघड जात असतं, हो की नाही? पसंतीने लग्न केल्यानंतर आनंदाने संसार केला पाहिजे ना, परंतु कोठे? केवळ लग्न होईपर्यंत यांची पसंत असते आणि लग्न होईपर्यंत यांचं प्रेम टिकतं. त्यानंतर भांडणं सुरू. त्यांच्या पत्नीने यांच्या विश्वासाला स्वीकारलं नाही. ते अतिशय कष्टांमधून जात होते. मग तुम्ही काय केलं? तुमची पत्नी तुम्हाला चुकीचं समजत आहे. तुमची पत्नी जर तुम्हाला समजून घेत नाहीये तर तुम्ही काय करत आहात? मग तुम्ही काय केलं? मी माझ्या पत्नीच्या परिवर्तनासाठी प्रार्थना केली. माझ्या पत्नीचा आणि माझा विश्वास वेगवेगळा आहे, त्यामुळे घरामध्ये खूप फूट आहे. यस, दोघेही प्रभूवर विश्वास ठेवणारे पती पत्नी असून देखील नरक दाखवणारे लोक नाही आहेत का? प्रियांनो, एकदा एक सिस्टर येऊन मला सांगू लागली, पास्टर, माझे पती पहाटे 4 वाजताच उठतात. बरं, उठून सर्वांना रेडी करतात पास्टर. रेडी करून चला चला असं म्हणतात पास्टर. चर्चला जायचं आहे अशा प्रकारे सांगतात. एक संडेला देखील. मग भले पाऊस येवो किंवा वादळ येवो, माझे पती चर्चला येणं अजिबात सोडत नाहीत पास्टर. किती आनंदाची गोष्ट आहे ताई, असे पती तुम्हाला मिळाले मोठी गोष्ट आहे असं बोललो तेव्हा, पास्टर, ते फक्त चर्चवरून येईपर्यंतच आहे. कधीपर्यंत बोलत आहे? केवळ चर्चला जाऊन परत येईपर्यंतच असतं. एकदा की उपासना झाल्यावर चर्चवरून घरी परतलो, मग त्यांचं खरं रूप बाहेर प्रगट होतं. आहेत का कुणी आपल्यामध्ये असे? प्रियांनो, एक भाऊ मला रडत सांगत होता, पास्टर, माझी पत्नी किती धार्मिक आहे माहिती आहे? किती धार्मिक आहे भावा? ती सर्वांच्या अगोदर चर्चमध्ये पोहोचते आणि नेहमी चर्चमध्ये पहिल्या लाईनला ती बसते. बायबलचा एखादा रेफरन्स सांगितल्याबरोबर सर्वात अगोदर तीच काढते. मी जे काम करून पैसे कमवून आणतो त्यातून ती सर्वात अगोदर दशांश बाहेर काढून ठेवते. उशीर करणं तिला अजिबात आवडत नाही. चर्चमध्ये अगदी वेळेवरच जाते. परमेश्वराच्या उपस्थितीवरती तिचं फार प्रेम आहे ब्रदर. बरं, आता सांग, मी कोणत्या विषयासाठी प्रार्थना करू? पास्टर, माहीत नाही का, चर्चमध्ये तर एखाद्या परीसारखी ती दिसून येते, पण घरामध्ये आल्यानंतर सुरीसारखी बनते ब्रदर. घरात आल्याबरोबर ती सैतानासारखी वागू लागते. तेव्हा मला असं वाटतं, हीच स्वर्गातली ती परी आहे का? चर्चमध्ये गेल्यावर स्वर्गदूतांसारखं बनतात आणि घरामध्ये गेल्यानंतर भूतांसारखं बनतात. ही कोणत्या प्रकारची आत्मिकता आहे? तो बिचारा येऊन दुःखी होऊन माझ्याकडे रडत होता, पास्टर, मला काहीच समजत नाही. अगं, हे काय आहे?
चर्चमध्ये गेल्यावर एखाद्या एंजलसारखी तू बनतेस आणि घरामध्ये आल्यानंतर सैतानासारखी का वागतेस? प्रियांनो, आज आपल्यात असे किती लोक नाहीत? एकदा जरा विचार करा. असं जीवन कधीही तुमच्यासाठी चांगलं नाही, हे मी विनवून सांगत आहे. प्रियांनो, परमेश्वराने त्या लोकांचं स्मरण केलं. प्रियांनो, ते वृद्ध व्यक्ती माझ्याशी बोलत असताना मला सांगत होते, पास्टर, देवाने माझ्या पत्नीचं स्मरण केलं आणि माझ्या पत्नीला परमेश्वराने बदलून टाकलं. आज आम्ही सर्व कुटुंबासह परमेश्वराची आराधना करत आहोत. माझी पत्नी मला सतावत आहे, दुःख देत आहे, हा विचार करून मी तिला सोडून दिलं नाही, तर तिच्या तारणाकरिता मी प्रार्थना करत राहिलो आणि आज आम्ही खूप आनंदी आहोत. तेव्हा मी विचारलं, किती वर्ष तुम्ही प्रार्थना केली? ते बोलले, 24 वर्ष केली. प्रियांनो, हे समजून येत आहे, त्यांची पत्नी चांगली नव्हती, ते बोलत होते, मी सहन करत राहिलो. कधीपर्यंत? 24 वर्षांपर्यंत. प्रियांनो, आजकालच्या दिवसात पत्नी जराशी भांडखोर असेल तर, किंवा पत्नी जरासा रागिष्ट असेल तर अजिबात सहन करत नाहीत, समजावून घेत नाहीत, त्यांच्या बदलाकरिता देवाच्या उपस्थितीत प्रार्थना करत नाहीत, देवाकडे विनंती करत नाहीत, तर केवळ एकच आशा बाळगतात, एकच विचार ठेवतात की सुटका मिळवायची, कारण मी हिच्याशी संसार करू शकणार नाही, मी त्या माणसाबरोबर राहू शकत नाही, काही करून या कटकटीमधून सुटायचं आहे. पती पत्नींना हे लोक समस्या समजून त्यांच्यापासून सुटू पाहत आहेत. देव त्यांना समस्येमधून सोडवेल हा विश्वास त्यांच्यात नसतो. आज तुमच्या जीवनामध्ये जी समस्या आहे त्याचं उत्तर परमेश्वर देईल असा विश्वास कोठे आहे? सर्वच लोक अलीमलेखासारखे नव्हते प्रियांनो. बरेचसे लोक त्याच स्थितीमध्ये, त्याच प्रांतामध्ये राहून गेले. बायबल आपल्याला सांगतं, त्यांचं, कोणाचं? ज्या लोकांनी देव आम्हाला उत्तर देईल, आमच्यावर दया करील, हा दुष्काळ पडला याचं कारण आम्हीच आहोत, ही गोष्ट जाणून घेऊन, समजून घेऊन, परमेश्वराला सोडून न देता आपल्या विश्वासाला जपलं व जे लोक देवाच्या दयेची प्रतीक्षा करत राहिले त्यांचं देवाने स्मरण केलं. आज आपल्यामध्ये कुणी आहेत का? जसं मी सांगितलेलं आहे, परमेश्वराच्या दयेकरिता, परमेश्वराकडील उत्तरासाठी व परमेश्वराच्या वेळेसाठी वाट पाहत आहेत असे कुणी आहेत का? तर एक आनंदाची बातमी आहे, लवकरच परमेश्वर देव तुमचं देखील स्मरण करणार आहे. निश्चित तुमच्या विश्वासाप्रमाणे असणारं जे प्रतिफळ आहे ते माझा प्रभू तुम्हाला देणार आहे, यात कोणताही संशय नाही. परमेश्वराने त्यांचं स्मरण केलं आणि देवाने त्यांना उत्तर दिलं. चला आपण ते वाचूया. 1 अध्याय 6 वचन. परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन अन्न पुरवले आहे आणि मदत केली आहे. यस, आपला देव हा विश्वासू देव आहे. जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात त्यांना तो कधीही सोडत नाही. प्रियांनो, देवावरती विश्वास ठेवून शद्रक, मेशक व अबेदनगो बोलले, आम्हाला त्या भट्टीत टाका, परंतु जी मूर्ती तू तयार केलेली आहेस तिच्या समोर आम्ही दंडवत करणार नाही. तेव्हा नबुकदनेस्सर बोलला, तुम्हाला नेऊन त्या अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल, काय विचार आहे तुमचा? तेव्हा ते बोलले, तुम्ही त्या अग्नीच्या भट्टीत आम्हाला टाकाल असं बोलत आहात, पण त्या अग्नीच्या भट्टीमधून सोडवण्याकरिता आमचा देव समर्थ आहे. तो भरोसा, तो विश्वास, त्या दिवशी देवाने त्यांच्यामध्ये तो विश्वास पाहून तो किती प्रसन्न झाला असेल प्रियांनो. एवढा महान आहे का तुमचा देव? ठीक आहे, पाहतो. 7 पटीने अग्नीची भट्टी तापून तिच्यात त्यांना टाकून दिलं प्रियांनो. आणि जसंच त्या शद्रक, मेशक व अबेदनगो या 3 तरुणांना त्यांनी त्या अग्नीच्या भट्टीत टाकून दिलं, तेव्हा नबुकदनेस्सराला वाटलं, काय माहित आहे, आता यांचं काम झालं आहे. आता हे लोक काहीही करू शकणार नाहीत. खूप मोठमोठ्या गप्पा मारत होते. नंतर पुढे काय घडलं, चला आपण पाहूया. सर्व देशामध्ये आव्हान करण्यात आलं. सर्व वाद्य वाजवल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या समोर उभे केलेल्या या मूर्तीच्या समोर दंडवत घालायचंच आहे.
I will not worship that. पण ते तिघे बोलले, आम्ही या मूर्तीसमोर अजिबात दंडवत घालणार नाही. देशातील प्रत्येक व्यक्तीने त्या मूर्तीच्या समोर दंडवत केलं, परंतु या तिघांना सोडून शद्रक, मेशक व अबेदनगो दंडवत करा. ते बोलू लागले, देवा परमेश्वरा, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवणारे आहोत. तुझ्याशिवाय आणि तुझ्या उपस्थितीशिवाय आम्ही दुसऱ्या कोणासमोर नमन करणार नाही, गुडघे टेकणार नाही. दानिएला, या मूर्ती समोर तुझे मित्र दंडवत का घालत नाहीत? दानिएल बोलला, ते जिवंत परमेश्वराला सोडून दुसऱ्या कोणाच्याही समोर नमन करणार नाहीत. मी स्वतःच त्यांना दंडवत घालण्यासाठी भाग पाडतो. When we wish to bend something that is hard and unyielding. जर आपल्याला एखादी वस्तू बेंड करायची असेल आणि जर ती बेंड होत नसेल तर मग आपण काय करतो? तिला आपण अग्नीमध्ये टाकतो. आपण हेच यांच्या सोबत करूया. त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकू, तेव्हाच हे दंडवत करतील. Hear my cry. The cords of death entangle me. The anguish of the grave consumes me. देवा, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. Overcome by sorrow. I call आम्ही upon विश्वास thy ठेवला आहे, आमच्यावर तू दया कर. Save me! अग्नीची ती भट्टी 7 पट तापवण्यात आली. ज्या लोकांना अग्नीच्या भट्टीत टाकलेलं होतं ते त्या अग्नीत होते, परंतु ते जळत नव्हते. याचं कारण माहीत आहे? देव त्यांच्यामध्ये उतरून आलेला होता. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासाला स्थिर करण्यासाठी परमेश्वर उतरून आला. नबुकदनेस्सराला काहीच समजून आलं नाही. हे लोक अजून का जळत नाहीत? त्याने अग्नीजवळ हात नेऊन पाहिला तर त्याचा हात जळून गेला. त्यांच्या बेड्या गळून पडल्या, त्यांची बंधने तुटून गेली. आणि देवावरती विश्वास ठेवणारे हे लोक अतिशय आनंदाने भरून त्या अग्नीच्या भट्टीमधून बाहेर आले. आमचा परमेश्वर आमच्या सोबत आहे, तो आमच्या बरोबर राहणारा आहे. आम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवतो तो परमेश्वर आम्हाला सोडून देणारा देव नाही, हे त्यांनी दाखवून दिलं. प्रियांनो, प्रत्येकजण अलीमलेखासारखा नव्हता. समस्या आल्यानंतर तिचा सामना न करता पळून जाणारे ते नव्हते. काही लोक असतात, समस्या आल्यानंतर परमेश्वराच्या साहाय्याने ते त्यांचा सामना करतात. त्या समस्येच्या द्वारे त्यातून काहीतरी शिकून समस्येवरती विजय मिळवून परमेश्वराचं गौरव करणारे लोक त्या प्रांतात होते. यामुळे काय घडलं माहीत आहे? परमेश्वराने त्यांची मदत केली व त्यांना समृद्धीने अन्न पुरवून दिलं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, अलीमलेखाप्रमाणे देवापासून दूर पळून जाऊ नका. तर त्या प्रांतामध्ये देवावरती विश्वास ठेवून जे स्थिर राहिले त्यांच्यासारखं राहा. याचं प्रतिफळ काय होईल? तुमचा विश्वास पाहून, तुमचा भरोसा पाहून, तुमची प्रार्थना ऐकून माझा परमेश्वर लवकरच तुमची मदत तो करेल व तुम्हाला तुमच्या समस्येमधून तो लवकर सोडवेल. मी यावरती विश्वास ठेवतो
असं बोलणारे कुणी आहे तर माझ्यासोबत प्रार्थना करणार? पवित्र परमेश्वरा, जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात, तू किती अद्भुत आणि अलौकिक असे कार्य करू शकतोस. जे लोक तुझ्यावरती विश्वास ठेवतात, कशा प्रकारे बापा तू त्यांना दर्शन देऊन त्यांना तू दुष्काळापासून सोडवू शकतोस हे आम्ही बायबलमध्ये पाहिलं. तुझ्या लोकांना तू कशा प्रकारे अग्नीच्या भट्टीतून सोडवू शकतोस हे आम्ही बायबलमध्ये पाहिलं आहे. परमेश्वरा, आज अलीम लेखाप्रमाणे आम्ही तुझ्यापासून दूर न जाता कष्टांमध्ये, परीक्षांमध्ये, संकटात असताना, अनेकशा संघर्षात असताना तुझ्या चरणांना आम्ही धरून तुझ्या उत्तराकरिता जे प्रतीक्षा करत आहेत अशांना तू दर्शन दे. जे लोक अश्रूंच्या खोऱ्यांमधून जात आहेत, जे लोक कष्टांच्या समुद्रामध्ये बुडून जाऊन दुःख भोगत आहेत, पण तरीही ते तुझ्यावरती आशा ठेवत आहेत, तुझ्याकडे ते आपली दृष्टी लावत आहेत. तुझ्याशिवाय बापा आम्हाला कोणीही आधार नाही अशी ते तुझ्याकडे विनवणी करत आहेत. अशा प्रत्येकाला बापा तू लवकरच दर्शन दे. तू त्यांना लवकर त्यांच्या अश्रूंना पुसून टाकून, त्यांच्या अपमानांना दूर करून, त्यांच्या निर्भत्सनेच्या ऐवजी गौरवाचं आणि सन्मानाचं जीवन प्रत्येक व्यक्तीला तू बहाल कर. येशूच्या नावाने प्रार्थना मागत आहोत बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.